तो हे राजा सामंत सर आहेत आणि त्याचबरोबर देवगडचे अतिशय मराठीचा समालोचक अर्थातच उत्तमजी मुंगणेकर सर यांचा देखील आवाज तुम्ही ऐकत आहात। 5 दिवस चालणारी भव्य क्रिकेट स्पर्धा। तर अवधूतजी मुंडकरकर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्यांनी मगाशी आपण अर्थातच भगवा चषकाबद्दल जे वक्तव्य केलं छत्रपती शिवाजी महाराज आणि अर्थात आपलं अतिशय असं स्थान म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचं जे वक्तव्य जे आपण तुम्ही ऐकलं त्याबद्दल त्यांना त्यावर खुश होऊन त्यांनी 200 रुपयाचं पारितोषिक आमचे समालोचक अर्थातच यावी राजा सामंत सर यांना दिलेत। आम्ही आपलं हार्दिक आभार व्यक्त करत जाऊया आपण मैदानाकडे। क्रिकेट आणि भारत याचा फार जवळचा संबंध। 130 करोड भारतीय आपण खऱ्या अर्थाने क्रिकेटवर प्रेम करतोय। क्रिकेट नंतर हॉकी, फुटबॉल आणि त्याचबरोबर आता आपण पाहिलं तर काही दिवसामध्येच आपण पाहिलं तर या करोनाच्या काळानंतर ज्या स्पर्धा बंद झाल्या होत्या ती म्हणजे बैलगाडी शर्यती। संपूर्ण पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा विचार करता बैलगाडी शर्यतीवर देखील आपण सर्वांनी प्रेम केलं आहे। हे देखील वैशिष्ट्य आपण ठरू शकतं। कारण जसं आपण राजा सामंत सरांनी म्हणलं की कोकणी माणूस हा काटेरी, वरून काटेरी पण आतून मात्र अगदी फणसाच्या गऱ्यासारखा मऊ असतो। हे आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं आहे। कारण सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समालोचन बऱ्याच ठिकाणी करताना हे पाहिलं गेलं आहे की अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहेत, मनमिळावू स्वभाव आहे आणि हेच वैशिष्ट्य या ठिकाणी कोकणवासियांचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणूनच नेहमी म्हणलं जातं येवा कोकण आपलाच असा। आणि खरंच तुम्ही जर शुक्रवार, शनिवार, रविवारचा जर दिवस आणि सुट्टीचे दिवस जर पाहिले तर आम्ही मुंबईकर, रायगडकर, पुणेकर, ठाणेकर ही अनेक पर्यटन मंडळी या ठिकाणी अर्थातच पर्यटनासाठी येतो। याचं कारणही आहे कारण मालवण हा असा एक किल्ला आहे ज्या मालवण शहराच्या बाजूला ज्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्रामधलं एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 1630 ते 1680 राजांची कारकीर्द आपण पाहिली 50 वर्षाची आणि त्याची हिंदू सम्राट या नावाने अर्थातच त्यांचा उल्लेख केला गेला आणि एक महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ज्यांचा आपण नेहमी उल्लेख करतो छत्रपती शिवराय। तर तो किल्ला पाहण्यासाठी आणि तिथल्या छत्रपती शिवाजी यांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी बरीचशी मंडळी या ठिकाणी येते। हे देखील योगदान आपल्याला नेहमी पाहायला मिळतं। त्याचबरोबर कुणकेश्वरचं शंकर बाप्पाचं मंदिर आहे। रेडीचा गणपती बाप्पा पाहतात। त्याबरोबरच वेतोबाचं मंदिर अर्थात शिरोड्याचं, सावंतवाडीची अर्थातच खेळणी, लाकडी खेळणी हे अर्थातच आपण तुम्ही पाहिलं तर सिंधुदुर्गाने दिलेलं एक योगदान आहे। आणि जसं मी गेले 5 दिवस सांगतोय की कर ही मंडळी नावलेली समोर आली की ते अर्थात क्रिकेटमधलं खूप मोठं योगदान आहे जे सिंधुदुर्ग जिल्ह्याने आणि रत्नागिरी जिल्ह्याने दिले ते भारतीय संघाला। ज्याच्यामध्ये अगदी आपण पाहिलं अजितजी वाडेकर, सुनीलजी गावस्कर, सचिनजी तेंडुलकर, दिलीपजी वेंगसरकर ही कर मंडळी याच परिसरातली आपल्याला पाहायला मिळाली। हेच खरं तर योगदान आहे आणि हेच योगदान घेऊन ही क्रिकेट स्पर्धा भगवा चषक अगदी अल्पावधीत संपन्न होते। स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अजयजी तेळी सर, अध्यक्ष केतनजी खाडे सर, महेशजी लाड शाखा प्रमुख तळवडे, पापा कदम सर शाखा प्रमुख तामाणेगाव, रोहित गावकर, त्याचबरोबर बाबू भांडे सर, संदीपजी झांझम, सतीशजी जाधव, अमृतजी पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी तन, मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून ही क्रिकेट स्पर्धा अल्पावधीत अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली यूट्यूबच्या माध्यमातून। हे खरं योगदान आहे। तर जाऊया आपण मैदानाकडे। पहिला सामना सुरू होतोय। या स्पर्धेचे पंच प्रमोदजी ठाकूर सर कुडाळ आणि विजयजी गुरव सर पाडगाव या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात। आमच्यासोबत गुणलेखांचं अतिशय सुंदर योगदान ज्यांनी गेले 5 दिवस दिले ते अर्थात मुन्ना साठम या ठिकाणी आहेत। आमचे जे समालोचक पाठीचा कणा असं म्हणलं जातं आणि त्याचबरोबर आमचे उत्तम मुंगणेकर सर आहेत, राजा सामंत सर आहेत ज्यांचं हिंदी आणि मराठीतून आवाज तुम्ही ऐकणार आहात। आणि या स्पर्धेला आपण सुरुवात करतो आहोत। कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणपती बाप्पा यांचं आपण नेहमी स्मरण करतो। कारण हिंदू संस्कृतीमध्ये गणपती बाप्पा यांचं आढळ स्थान आहे। हेच खरं योगदान आपल्याला पाहायला मिळतं। ज्या गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीला आपण 21 मोदक आणि 21 दुर्वांच्या जोड्या अर्पण करतो आणि तो अर्थातच विघ्नहर्ता म्हणजे ज्याचं आपण निश्चित आपल्या एक वेगळं स्थान आहे। त्यानंतर त्यांचा मगाशी उल्लेख केला महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्षामध्ये ज्या राजाने एक जबरदस्त योगदान दिलं
आणि त्याची गोड फळं आज खऱ्याने आपण चाकत आहोत. त्या छत्रपती शिवरायांना आपण नतमस्तक होऊया आणि नंतर आपण पाहणार आहोत की अगदी मानेने मराठी माने ज्याला आपल्याला जगायला शिकवले ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून ज्यांचं खरं हा महाराष्ट्रावर महाराष्ट्र आपल्या पाहायला मिळाली. तर सन्माननीय गणेशजी पाळेकर सर यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. वळूया क्रिकेट बंड्या स्पोर्ट मसुरे संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. त्यानंतर श्री स्पोर्ट देवबाग आणि शिवांश स्पोर्ट्स इलेसडा या संघामध्ये पुढची लढत पाहणार आहोत. मैदानाकडे वळूया. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती अमित घाडी आणि अनिकेत घाडी आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज. यावेळी मात्र तळेबाजार पेठकडून गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज अलंकार. पहिले षटक हे पॉवरप्लेचं आहे. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपण पाहतात 2 क्षेत्ररक्षक 30 षट सर्कलच्या बाहेर सुंदर खेळपट्टी तितकं सुंदर गोल मैदान हे वैशिष्ट्य आहे. ते अर्थातच तळेबाजार पंचवीस आयोजित भगवा चषकाचं. मैदानाकडे बोल वळूया. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. ऑफसाईडला आपण या ठिकाणी पाहिलं तर डावखरा फलंदाज अनिकेत घाडी आणि नॉनस्ट्राईकला मात्र अमित घाडी. तर डावखरा फलंदाज आहे. शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट गली एक क्षेत्ररक्षक आपण पाहताय शॉर्ट कव्हर तैनात आहे. एक मिड ऑफ ही रचना ऑफसाईडला. पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक डीप मिड विकेट एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन ही रचना पंचांच्या उजवीकडून. गोलंदाज अलंकार मुणगेकर तयार. पहिला चेंडू आजच्या अंतिम दिवसातला पहिल्या सामन्यातील 7 ते 8 पर्यंत रनअप आहे. पंचांच्या उजवीकडून यावी पहिला चेंडू. पहिला चेंडू डाव्याशीच्या बाहेर. पंच प्रमोदजी ठाकूर सर या ठिकाणी हात जमिनीला समांतर करतात दर्शवत आहेत आमचे गुणलेखक मुन्ना यांना की हा चेंडू स्वैर आहे आणि स्वैरच्या माध्यमातून आजच्या दिवसाची सुरुवात होते. स्वैर इशारा आला की आपल्याला लगेच मायकल होल्डिंग यांची आठवण होते. वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज एक प्रचंड वेगाने गोलंदाजी करायचे पण त्यांनी 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी कधी स्वैर चेंडू फेकले नाही ही देखील आठवण या ठिकाणी दिली जातं. तर या माध्यमातून पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मैदानाकडे. 1 धावेचं योगदान. धावांचं खातं उघडलं गेलं बंड्या स्पोर्ट्स मसुरेचं अवांतरच्या माध्यमातून. पंचांच्या उजवीकडून पुढच्या चेंडूसाठी अक्रॉस द लाईन खेळलाय. इथे मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये निश्चितच यावी व्यवस्थित करू शकले नाही आणि तोपर्यंत बॅटच्या माध्यमातून आलेली अर्थात एक धाव. चेंडू फळी ज्याला म्हणलं होतं मराठीमध्ये. कारण मराठी ही सर्वांग सुंदर मराठी आपली मायबोली असं म्हणलं जातात. अर्थात या मराठी मायबोलीमध्ये अनेक पोटभाषा देखील पाहायला मिळतात. आज सिंधुदुर्गात आल्यानंतर ती गोड मालवणी आपल्याला ऐकायला मिळते. तुम्ही आमच्या रायगडमध्ये आलात तर ती पनवेलची खास आगरी भाषा जी एक वेगळी आगरी भाषा तुम्हाला खूप सगळ्यांना आवडते आणि चित्रपटात देखील तुम्हाला पाहायला मिळते. आपण पुण्याकडे गेलो की त्यानंतरची पुणेरी भाषा. कोल्हापूरकडे गेलो की कोल्हापूरची भाषा. नागपूरला नागपूरची भाषा. असे अनेक योगदान मराठी भाषेला आपल्याला पाहायला मिळतात. तर समोर फलंदाज असेल तो अमित घाडी. उजव्या हाताने फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण थोडं पुन्हा बदल केलाय. शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट पॉईंट आपण पाहताय. एक शॉर्ट कव्हर एक मिड ऑफ युरोशन ऑफ साईडला. या दरम्यान पुढील चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडूला खेळलाय. एक सुंदर फटका असेल. डीप स्क्वेअर लेगला येतोय. आजच्या या मेगा फायनल मधला जबरदस्त फटका. राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचं निश्चित आपण उल्लेख करतोय. मैदानाकडे वळणात या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. 4 धावांचं योगदान इथे सहजगत्या मिळतंय आणि या 4 धावा मिळतात त्या फलंदाज अमित घाडीला. अमित घाडी याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 आणि एकूण धावफलक धावा येतात 10 डबल अंकामध्ये. 10 धावा धावफलक आल्यात. पहिली षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना. उर्शिया प्रेक्षकांच्या मॅचसाठी रवलनाथ तिरलोट या संघाने नाणेफेक जिंकली. प्रभाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण न स्वीकारता फलंदाजी पटकली. आपल्या फलंदाजावर त्यांनी भरोसा दर्शवलाय आणि बंड्या स्पोर्ट्स मसुरे संघाला प्रथम क्षेत्रासाठी आमंत्रित केले.
तळेबाजार पेठकडून यावी गोलंदाज तयार आहे. पंचांच्या बरोबर उजवीकडून उजव्या हाताने यावी मात्र हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर स्वैरचा इशारा येतोय. 1 धावीचं आणखीन एक योगदान. 11 धावा धबलकावर. 11 ऑन साइडला आपण शॉर्ट फाईन लेग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक मात्र शॉर्ट मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ही रचना. दरम्यान कार्पेसाने चेंडू खेळलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी करतोय. इथे मात्र चेंडू थोडासा गोलंदाजापासून दूर जातोय आणि तोपर्यंत मात्र 1 धावेचं योगदान. 1 धाव मिळते ती फलंदाला. 1 धाव मिळाली अमित गाडीला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 9 आणि आता मात्र समोर फलंदाज अनिकेत गाडी. क्षेत्रक्षामध्ये आता पुन्हा एकदा बदल होईल कारण उजव्या हाताने फलंदाज डाव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये आहे. त्यामुळे क्षेत्रक्षामध्ये वारंवार बदल केला जाईल. डावकर फलंदाज आहे ज्याला नैसर्गिक गुणवत्ता असलेले खेळाडू असं म्हणतात. ॲक्रोस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीपचा वापर, फसला प्रयत्न आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद. एक अशी सुंदर मराठी आणि हिंदी गीतं देखील तुम्ही ऐकू शकाल. त्रिफळा उद्ध्वस्त झाला फलंदाज अनिकेत घाडीची खेळी समाप्त होते. 1 या धावसंख्येवर ज्याने 2 चेंडूंचा सामना केला. डीजे तुळशीजी अनुभवणे यांचा डीजे आपण पाहतात 5 दिवस चांगलं योगदान दिले. तश नाणेकर आणि त्यांचे सहकारी यांच्यामधून तब्बल 182 देशांमध्ये क्रिकेट स्पर्धा जगभरात जर आपण कुठे गेला तर पाहू शकता. दक्षिण आफ्रिकेतल्या 12 देशांनी क्रिकेटला विरोध केला त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. अन्यथा ती 194 देशांमध्ये ही क्रिकेट स्पर्धा पाहता आली असती. मैदान आहे विक्रांत स्टेडियम, तळेबाजार, देवगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक जबरदस्त योगदान यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारे आमचे लाडके मायबाप प्रेक्षक आहे यांचा देखील मी या स्पर्धेचा मराठी समर्थक काका मात्रे अलिबाग रायगड आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि मैदानाकडे घेऊन जातोय. अंतिम दिवस या स्पर्धेचा ज्याला मेगा फायनल असं म्हटलं जातं आणि नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर नवनीत देवळेकर मैदानामध्ये येतोय. 3ऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज हा एक चांगला फलंदाज मानला जातो. अगदी सिंधुदुर्गाच्याच भूमिपुत्रांचा मगाशी मी उल्लेख केला. अजितजी वाडेकर 1971, दिलीपजी वेंगसरकर ज्यांना कर्नल संबोधले जाते, राहुल द्रविड कर्नाटकचे, असे 3 फलंदाज भारतीय संघाला अतिशय चांगले योगदान 3ऱ्या क्रमांकावर देणारे फलंदाज मिळाले. वडिया मैदानाकडे अप्परकटच्या माध्यमातून चेंडू खेळलाय. फटका चांगला आहे. चेंडू जाणार तो डीप पॉइंटला. क्षेत्रक्षक चेंडू जाणार तोपर्यंत 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्या आणि 2 धावांवर समाधान मानावं लागलं कारण फेकी चांगली होती आणि या 2 धावा संघाला घेऊन जातात त्या 14 या धावफलकावर. षटक पहिलं समाप्त होते. पहिलं षटक मागडे षटक ठरते. गोलंदाज अलंकार मुणगेकरचं. मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यामध्ये खरं तर 7 धावा देणारा गोलंदाज हा टेनिस विश्वामधला, टेनिस क्रिकेटमधला चांगला गोलंदाज म्हणतात. तर लेदर क्रिकेटमध्ये 10 धावा देणारा गोलंदाज एक चांगला गोलंदाज मानला जातो. इथे मात्र तुम्ही पाहिलात 14 धावा आल्या त्या अलंकार मुणगेच्या मधून. कोणती एक सफलता मात्र त्यांना मिळाली. अनिकेत घाडीला त्यांनी परतवलं मैदानातून. आज अंतिम दिवस आहे त्यामुळे अनेक पाहुणे मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवो भव असं ज्यांना म्हणलं जातं कारण हिंदू संस्कृती आहे. या हिंदू संस्कृतीमध्ये जर आपण पाहिलं तर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केलं गेलं आहे ते भगवा चषकाच्या माध्यमातून. आपल्या घरी जेव्हा एखादा पाहुणा येतो त्याला आपण आणखी काही देऊ शकलो नाही पण एक ग्लासभर पाणी जर दिलं तर ते पुण्य असतं. ते पुण्य मात्र आपण मराठी माणसं या ठिकाणी निश्चित घेतो. हे देखील योगदान आहे. वळी आपण मैदानाकडे. षटक समाप्त झालं. अलंकार मुणगेचं 14 धावा आणि पंच या ठिकाणी काही दर्शवत आहेत, सूचना करत आहेत. दुसरे षटक मार्गस्थ होईल. प्रथम क्रमांक 1,23,000 रुपये, द्वितीय क्रमांक 50,023, तृतीय क्रमांक 10,023, चतुर्थ क्रमांक 10,023. कोणत्याही राजकीय पक्षाकडून कोणती मदत न घेता खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न केली. ती अर्थात तळेबाजार पंचकोशी आयोजित भगवा चषकाने 1,70,092 ही पारितोषिक आहे. आता बऱ्याच वेळा मला मिडबावच्या नाईट क्रिकेट स्पर्धेत विचारलं गेलं की त्या स्पर्धेची 1,23,000 हा प्रथम क्रमांक का. याचं कारण आहे आयोजकांनी यावर्षी 23 हे आपलं वर्ष चालू आहे 2023 आणि म्हणून 23 आकडा ते ठेवला आहे आणि त्यामुळे 1,23,000 ही अर्थातच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. 4ही पारितोषिक तुम्ही गेलं तर अर्थातच 50,023, 10,023,
चतुर्थ क्रमांक 10,023 अशी तब्बल 1,70,92 रुपयाची ही क्रिकेट स्पर्धा। सामनावीर चषक आहे, उत्कृष्ट गोलंदाज चषक, फलंदाज चषक आहेत, मालिकावीर सोन्याची चेन आहे आणि चांदीची फ्रेम पराभूत संघाला दिली जाते। गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेची चांदीची फ्रेम आहे, अनिलजी गणपत मोंडकर सरांच्या माध्यमातून ती आम्हाला मिळाली, त्यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया। वळ्या मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज गणेश तोंडवळकर, पहिला चेंडू या षटकातला। अमित गाडीसाठी पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि इथे मात्र नो बॉलच्या माध्यमातून एक अधिक 2 धावांचं इथे मात्र योगदान इथे मिळालं। 2 धावा अर्थात धावफलकात वाढ होईल, धावफलकात धावा येतात त्या 16 आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट। जसं तुम्ही तळेबाजार बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर आपली पत्नी आपल्या बरोबर असते तेव्हा एका दुकानात आपण निश्चित पाहतो एका साडीवर दुसरी साडी फ्री ते किंवा एका पंजाबी ड्रेसवर दुसरा पंजाबी ड्रेस फ्री, तेव्हा जो आनंद येतो ते आपल्या पत्नीला आणि तुमचा दिवस अगदी आनंदात जाईल। कारण 7 जन्माची सोबतीन म्हणजे ज्याला म्हणलं होतं ती पत्नी आपल्या बरोबर असताना ती जी सोडत आपल्याला पाहायला मिळतं त्याचाच उल्लेख या ठिकाणी। फ्री हिट म्हणजे एका चेंडूवर अर्थात तुम्ही कसंही चेंडू खेळू शकता, फक्त धावचित होऊ नका। वळीया मैदानाकडे जबरदस्त फटका इथे पाहायला मिळेल, मिड विकेटला हा झेल घेण्याचा प्रयत्न केला पण फलंदाज बाद होऊ शकत नाही कारण धावचित हीच फक्त संधी असते आणि इथे मात्र यष्टीचा वेध, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज धावचित याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या। मैदानातून परतलोय 1 या धावसंख्येवर 2 गडी बाद धावपलकार येऊन पोहोचली, ती तब्बल 17 धावपलकार आल्यात। मगाशी मी नोबलचा उल्लेख केला ज्यामध्ये तुम्ही पाहता की भारतीय संघाच्या दृष्टिकोनातून कपिल देव निखंज ज्याने 131 कसोटी 225 एकदिवसीय सामने, डेनिस लिली ऑस्ट्रेलिया 70 कसोटी, इम्रान खान पाकिस्तान 88 कसोटी 175 एकदिवसीय, इयान बॉथम इंग्लंड 102 कसोटी 116 एकदिवसीय आणि वेस्ट इंडिज संघाचे लान्स गिब्स 79 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यामध्ये ह्या 5 असे गोलंदाज होऊन गेले या क्रिकेट विश्वामध्ये ज्याने कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉल फेकला नाही। मायकल वुडिंग यांचा देखील मी उच्चार केला होता, त्यांनी कधी शहरी चेंडू फेकला नाही। 912 षटकं आणि 5472 चेंडू या गोलंदाजाने कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वैर चेंडू फेकला नाही, हा देखील उल्लेख या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे। पा कशा प्रकारचं आयुष्य जगले असतील, कशा प्रकारचं क्रिकेटचं त्यांचं आयुष्य असेल, तर या ठिकाणी मैदानाकडे आपण वळणार आहोत। नवीन फलंदाज कीर्तन तिर्लोटकर येतोय, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज असेल। 2 फलंदाज आतापर्यंत गमावले ते रवळनाथ क्रिलोत संघाने आणि धावपलकार धावा आल्या त्या 17। आता क्रिकेटच्या परिभाषेमध्ये 17 आणि खतरा असं नेहमी म्हणतात कारण 17 हा धोकादायक अंक असं म्हणतात, कारण बऱ्याच क्रिकेटचे समालोचन करताना 17 धावसंख्येवर अनेक खेळाडू बाद होताना देखील पाहिलं। ही अंधश्रद्धा नाही आहे तर एक श्रद्धा असावी लागते आणि आपण सर्वच जर आपण पाहिलं भारतीय संस्कृतीमध्ये नेहमी एक आशास्थान असतं, कोणी गणपतीचे उपासक असतात, कोणी शंकराचे उपासक असतात, कोणी देवी मातांचं उपासक असतात, कोणी हनुमानजींचे उपासक असतात, हे देखील योगदान आहे। आज रविवार आहे आणि रविवार म्हटल्यानंतर अर्थात देवींचा वार। मैदानाकडे वळूया, या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अपील केलं गेलं पंचांकडे, पंचांचा बोट आकाशाकडे आणि बॅक टू बॅक या ठिकाणी अर्थात पहिला फलंदाज धावचित झाल्यानंतर इथे मात्र आणखीन एक फलंदाज झेलचित होऊन परततोय, यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि हा 3रा धक्का बसला रवळनाथ तिर्लोट संघाला। आज रविवार आहे, भारतामध्ये 3.5 पीठ देवींची आहेत ज्यामध्ये आज रविवार आहे, भारतामध्ये 3.5 पीठ देवींची आहेत ज्यामध्ये 51 पीठ देवींची आहेत ज्यामध्ये 3.5 पीठ ही महाराष्ट्रामध्ये आहेत। कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी आणि वणीची अर्धपीठ असणारी, नाशिक शहरापासून 35 किलोमीटर असणारी ती वणीची अर्थात देवी हे अर्धपीठ। या अर्धपीठामध्ये अर्थातच माहूरची रेणुका देवीचं दुसरं रूप म्हणजे एकविरा देवी कार्ला पुणे लोणावळ्यापासून 15 किलोमीटर असणं ते अंतर आहे। एका वीराची माता म्हणून एकविरा देवी असं म्हणलं जातं
आज महाराष्ट्रामध्ये आपण गेलात तर देवींचे वार आहे. मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या तिन्ही दिवसामध्ये प्रचंड गर्दी देवींच्या दर्शन तुम्हाला पाहायला मिळतं. हे देखील योगदान आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणं आहेत, गणपतीची ठिकाणं आहेत, देवींची ठिकाणं आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत. हे खरं योगदान आहे. जाऊया मैदानाकडे. सन्माननीय भाई आचरेकर सर यांचं काही क्षणात या ठिकाणी आगमन होत आहेत. तळेबाजार परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामधून आपण स्थानापन्न व्हावं. क्रिकेटवरचं प्रेम या ठिकाणी वृद्धिंगत करण्यासाठी ते इथे आलेत. बदल्याकरता आपण जाऊया मैदानाकडे. इथे मात्र एक धावेचं योगदान मिळते. साहिल घाडी याने आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या 3-18. भाई शेठजी आचरेकर सर यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. एक प्रतिष्ठित नागरिक म्हणजे तळेबाजार पंचकृषी आयोजित या परिसरातले त्यांचं स्वागत आहे. मैदानाकडे वळूया. गोलंदाज तयार आहेत. गणेश तोडवळकर दुसरं षटक मार्गस्थ. इथे मात्र मोठा फटका. चेंडूला पूल केलाय. मिड विकेटला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. अमित घाडी यांच्या बॅटमधून आले षटकार. त्यांची वैयक्तिक धावसंख्या 2 चौकार 1 षटकांच्या मधून जाऊन पोहोचते ती 16 धावसंख्येवर. पुन्हा एकदा बॅटच्या तडाखे बंद फलंदाजी तुम्हाला पाहतात. आता मात्र स्क्वेअर लेग. मगाशी मिड विकेट. बॅक टू बॅक आलेले 2 षटकार. धावप्रकार धावा येतात 30. काय फलंदाजी पाहायला मिळाली. संधीचं सोनं करतोय अमित घाडी. 6 धावांचं आणखीन एक योगदान मिळेल. 30 धावा धावप्रकार. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये असताना पहिल्या षटकात 14 धावा आल्यात. या षटकात आतापर्यंत 16 धावांचं योगदान आहे. आणि या 30 धावांमध्ये अमित घाडी यांच्या वैयक्तिक 22 धावा, ज्याने 2 षटकार 2 चौकाराच्या माध्यमातून धावफलकावर नोंदवल्यात. गणेश तोडवळकर गोलंदाज आहे. बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक शॉट फाईन लागे येतोय. 1 धावीचं योगदान इथे मिळालं. 1 धाव संघाला मिळते. षटक क्रमांक 2 निर्धाव चेंडू, माफ करा, कारण निर्धाव चेंडू सांगता होते आणि अशा प्रकारे 2 षटकांची सांगता आणि धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 30 प्रति षटक 15च्या सरासरी. इथे मात्र रवळनाथ तिरोट या संघाने फलंदाजी करत असताना बंड्या स्पोर्ट्स मसूर या संघाविरुद्ध षटक होतं गणेश तोंडवळकरचं, ज्याने 16 धावा खर्च केल्या आणि विकेट मात्र त्याला या ठिकाणी मिळाल्या 2. 3 बाद 30 येणारी 3 षटक बाकी आहेत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 18 चेंडूंचं अजून खेळ बाकी आहे. टीम मीटिंग घेऊ नका. वेळ आपल्याकडे फार कमी आहे, कारण आपल्याला तब्बल 5 सामने अजून खेळवायचे आहेत. हे देखील योगदान आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक निश्चितच मला पाहायला मिळालं, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये समालोचन करण्याची संधी असताना पराभूत संघाला चांदीची फ्रेम देऊन सन्मानित करणारा ही जी भगवा चषकाची क्रिकेट स्पर्धा मला प्रथमच पाहायला मिळाली, जे पराभूत संघाचा सन्मान करतात कारण त्यांनी या स्पर्धेत भाग घेतलाय. म्हणून चला टीम मीटिंग नका घेऊ. मी विनंती करेन हे बंड्या स्पोर्ट्स मसुरी संघाच्या संघनायक आपण लगेच सेच्युएशन लावून घ्या. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही आहे. भगवा चषकाचे अर्थात आपण पाहिलं तर ती निशाणं देखील तुम्हाला पाहायला मिळतात. पताका ज्या ठिकाणी फडकतात आणि हे खरं योगदान आहे. भगवा रंग हा नेहमी जर आपण पाहिला तर निश्चितच छत्रपती शिवरायांचा आवडता रंग आणि याच माध्यमातून ती मराठ्यांची पताका अर्थात भगवी निशाण हे नेहमी आपल्याला पाहायला मिळाले. अगदी इतिहासात तुम्ही गेल्यानंतर सगळं या गोष्टी पाहू शकता. राजा सामंत सरांनी मगाशी त्याबद्दल बरंचसं वक्तव्य या ठिकाणी केलं. राजा सामंत हे असं व्यक्तिमत्व आहे, ते केवळ क्रिकेटमध्ये नाही आहे, तर ते सर्व क्षेत्रामध्ये ज्यांना अष्टपैलू असं म्हणलं जातं. मग राजकीय क्षेत्र असू दे, व्याख्यान असू दे किंवा कीर्तन भजन या सगळ्या माध्यमातून त्यांचं योगदान आहे. त्याला अष्टपैलू म्हणून म्हणलं जातं. जसं आपण मैदानामध्ये फलंदाज गोलंदाज म्हणतो, ते व्यक्तिमत्व आहे. ते त्यांच्या दृष्टिकोनातून खूप चांगला प्रयत्न करतात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं. हे देखील वैशिष्ट्य त्यांच्यामुळे समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळालं. वळी आपण मैदानाकडे. नवीन षटक येतोय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालेत. अलंकार मुणगेकर जो पहिलं षटक फेकला होता, ज्याने 14 धावा खर्च केला होता, 1 फलंदाज बाद केला होता, तोच फलंदाज या गोलंदाज आहे.
तळे बाजार पेठकडून गोलसाठी सज्ज. समोर मात्र डावकर फंडच आहे. फलंदाज साहिल गाडी. चेंडू स्वैर, हात जमिनीला समांतर आणि धावा येतात अवंतर. असं आता मिडबॉलची स्पर्धा करताना एका समालोचनाच्या माध्यमातून मला ऐकायला मिळालं. अनेक प्रकारचे समालोचन असतं, प्रत्येकाचे वेगळा आवाज असतो, प्रत्येकाची वेगळी शैली असते आणि त्या शैलीच्या मधून शब्दांची ढब ज्याला म्हणले जाते ती देखील वेगळी असते. व या मैदानाकडे एक धाव. यावी अप्पर काट, सुंदर फटका पाहायला मिळेल. कव्हर वरून चेंडू अर्थात पॉइंट आणि कव्हरवरून चेंडू जातोय सीमावरच्या पलीकडे. चौकार. माध्यमातून भारतीय संघाला खूप चांगलं योगदान, त्यांचा आवडता फटका म्हणून नेहमी पाहिला जातो. किरणजी टेंबुलकर आणि सूरज गाडी यांचं इथे आगमन होते. भगवा चषक मित्रमंडळ आपलं सहर्ष स्वागत करते आणि आपल्याला विनंती करतोय की आपण मान्यवरांच्या व्यासपीठावरती येऊन बसायचंय. तर जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलटॉस, यावी पूल केलाय. चेंडू जातोय लॉंगले क्षेत्रामध्ये. क्षेत्राच्या चेंडू येतोय, चेंडूला अडवून जावा अयशस्वी प्रयत्न. चेंडू सीमापार. चौकार, संजीवनी चौकार. मैदानाकडे पुन्हा एकदा हलकसे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक यावेळी येतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करतोय. एक धावेचं आणखीन योगदान. धावफलकात वाढ झाली. रवळनाथ तिरलोट संघाची धावसंख्या यावेळी येते. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये धावा आल्या त्या 40. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. खरंच शिवसेनेचे वाघ, वाघासारखं आयुष्य जगले ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. हिंदुत्वासाठी दिलेले योगदान, बेळगाव, निपाणी, कारवार, मुंबईसह महाराष्ट्र अनेक जी आंदोलनं याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं निश्चितच खूप चांगलं मोठं योगदान नेहमी पाहायला मिळालं. मुंबईसह महाराष्ट्र हे दिलेले त्यांचं अतिशय चांगलं योगदान. दरम्यान इथे आपण पाहतात चेंडूला मात्र उजव्या यष्टीच्या दिशेने फेकला होता. गोलंदाज यावेळी मात्र आहे तो अलंकार मुणगेकर. 30 षटक मार्गस्थ धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या 40. 5 षटकांचा सामना आहे. यानंतर श्री स्पोर्ट्स देवबाग आणि सिवान स्पोर्ट्स इलेसडा या दोन संघांमध्ये पुढची लढत असेल. सुरेख फटका कव्हरच्या वरून येतोय. डीप कव्हरला एक मोठा फटका. चेंडू सीमारेषेपलीकडे. चौकार. 4 धावा आणि या चौकाराने 44 धावा धावफलकावर. दोन षटकार आणि 3 चौकाराच्या माध्यमातून खेळ सजवले आणि धावफलकात धावा घेऊन पोहोचल्या त्या 45. 3 षटकांची समाधी 45. 45. अमित घाडी ज्यांची वैयक्तिक धावसंख्या जर आपण या ठिकाणी पाहिली तर अर्थातच 27 या धावफलकावर योगदान दिले आपल्या संघासाठी. पाणी मैदानाकडे घेऊन जा प्लीज. जलपानाची आवश्यकता आहे कारण 30-32 अंश सेल्सिअस तापमान आज आपण इथे पाहिलं तर अर्थातच या मैदानामध्ये अर्थातच विक्रांत स्टेडियम तळे बाजार देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक मानाची स्पर्धा इथे पाहायला मिळतात. ही स्पर्धा समाप्त झाल्यानंतर आपणा सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा आपल्याला यायचं आहे. मिडबॉलची स्पर्धा जी आज तिथे 2 उपांत्य फेरीच्या लढती आणि एक अंतिम सामना तुम्ही पाहायला मिळेल आणि एक चांगलं योगदान आयोजन अर्थात तिथे देखील मिडबॉल स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. 5वं वर्ष या स्पर्धेचं. मोठ्या संख्येने आपण यायचं आहे त्या स्पर्धेला. आज ते अर्थात
रंगणारी रजनी क्रिकेट स्पर्धा आणि तिथे देखील आमचा आवाज तुम्ही गेले 5 दिवस ऐकतायत. तर फलंदाज पाठवा प्लीज आणि बॅटिंग पॉवर प्ले. मैदानाकडे आपण वळणार आहोत. बॅटिंग पॉवर प्ले असणार त्यामुळे यावेळी मात्र 300 दशक यावेळी 30 शॉट सर्कलच्या बाहेर असतील आणि संजय बानकर यावेळी गोलंदाज आहेत. विजय कुळकर दाभोळे गावचे सुपुत्र आहेत. त्यांचा ते आगमन होते. भगवा चषक मित्रमंडळ आपलं सहर्ष स्वागत करते. पाहुणे या ठिकाणी येतात त्यांचं स्वागत आहे. नवीन षटक घेऊन 4थं षटक या ठिकाणी पाहिलं. अलंकार मुंडगेचं षटक महागडे षटक 15 धावा आल्यात या षटकामध्ये. सफलता कोणती नव्हती आणि यावेळी पहिल्या चेंडूवर एक बहारदार फटका. चेंडू गेला मिड विकेट सी मार्च्या कडे येतो एक शानदार षटकार. चेंडूमध्ये 33 धावांचं योगदान अमित घाडीच्या माध्यमातून मिळाले, ज्यामध्ये 3 षटकार, दणदणीत षटकार आणि अर्थात 3 चौकारांचा देखील समावेश. संजय यावेळी चेंडूला भिरकावून दिलंय. लॉंग ऑनला एक जबरदस्त आणखीन एक बॅक टू बॅक षटकार 6 धावांसाठी. दिसावा आणि चेंडूला फेकून द्यायचंय. एक वादळ जे आपण जून ते सप्टेंबर मध्ये पावसाळी वादळ बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळालंय. गेल्या 2 वर्षापूर्वी अर्थातच वादळांनी खरं तर कोकण परिसर उद्ध्वस्त केला गेला होता, पण कोकणी जनता खंबीर आहे. पुन्हा एकदा उभी राहिली, नव्याने त्यांनी सुरुवात केली आणि निश्चितच तेच अशा प्रकारचं वादळ मैदानात येतोय ते अमित घडीच्या नावाने. 49 धावसंख्येवर. दरम्यान हवेत आहे यष्टीचक या चेंडूवर शॉर्ट फायनल क्षेत्रशक ताळमेळ नव्हता. चेंडू गेला तर अर्थात थर्डमॅनला इथे क्षेत्रशक चेंडू येईपर्यंत सहजगत्या धावा या ठिकाणी धावफलकावर नोंदवल्या गेल्या. तर तब्बल 2 धावाने 41 धावसंख्येवर जाऊन पोहोचला तर फलंदाज अमित घाडी आणि संघाची धावसंख्या 2 निवाडते धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 59. 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. चांगली फलंदाजी रवळनाथ तिरोड संघाची. समोर मात्र नॉनस्टिकला साहिल गाडगे आहे. त्यांनी 2 चौकाराच्या माध्यमातून 10 धावांचं योगदान दिले. त्यांनी देखील 7 दिले. तेरी मेरी 7 हे निश्चित म्हणलं जातं. आणि यावी पुन्हा एकदा मोठा प्रहार षटकार. आगमन होते त्यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. 47 धावसंख्येवर अमित घाडी. काय फलंदाजी केली. वादळ फेब्रुवारी महिन्यातलं क्रिकेट मधलं हे वादळ इथे आलंय, ज्याने या वादळाने गोलंदाजाला प्रश्न पडलेत की आपण चेंडू टाकायचा कुठे. 47 धावा धावफलकावर आल्यात आणि एकूण धावफलकात वाढ झाली 65. अर्धशतकाच्या जवळ. मात्र या ठिकाणी चेंडू खाली राहिला. बॅट चेंडू संपर्क इथे नव्हता आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू सांगता झाली. 4थं षटक मार्गस्थ आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर अमित घाडी. 47 धावा धावफलकावर नोंदवल्यात. 45 डावीकडून उजव्या हाताने यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला. यष्टीचे चेंडू येतोय. पंचांकडे दाद मागितली परंतु पंचांनी या ठिकाणी दर्शवले की एक धाव निश्चित आहे. क्षेत्रक्षणामध्ये बहुधा अडथळा निर्माण केला अशा प्रकारचं अपील या ठिकाणी केलं गेलं असेल. लेदर विश्वामध्ये जर तुम्ही पाहायला मिळते 9 प्रकारे जे खेळाडू बाद होते त्यामध्ये क्षेत्रक्षणामध्ये अडथळा आणला
फलंदाजी तर लेदर क्रिकेटमध्ये मात्र फलंदाज बाद दिला जातो. टेनिस विश्वामध्ये मात्र 6 प्रकारे खेळाडूंना बाद दिलं जातं आणि या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहेत. 48 धावपलकावर आहे ती अमित घाडीची. सामनावीर त्याचबरोबर मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांना जे असणारी पारितोषिकं ही या ठिकाणी आलेली आहेत. आज आपण पाहणार आहोत की मालिकावीर कोण असेल या स्पर्धेचा, जो फलंदाजी गोलंदाजी क्षेत्राच्या जोरावर एक चांगले योगदान इथे देईल. तर षटक क्रमांक 4 इथे समाप्त होतोय. 21 धावा या षटकात आल्या त्या संजय भानकरच्या आणि आता मात्र अंतिम षटक असेल. यानंतर श्री स्पोर्ट देवबाग आणि सिवान स्पोर्ट्स इले सडा या 2 संघांनी नाणेफेक यायचं आहे. दत्तकृपा कोल्ड्रिंकचे मालक सन्माननीय सनीतजी कदम सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं आणि वळी आपण अंतिम षटकाकडे. अठ्ठेचाळीस धावसंख्येवर यावेळी मात्र आपण पाहिलं तो अमित घाडी स्पर्धेमधला अर्धशतक इथे नोंदवणार का, दुसरा फलंदाज ठरणार काय स्पर्धेमधला. कारण पहिला एक फलंदाज मागे रोहित वैभव टोकरुड या ठिकाणी पहिला अर्धशतक वीर आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून. मॉर्निंग स्टार या संघाचा खेळाडू आहे. आता आपण पाहणार आहोत की 48 धावसंख्येवर हा खेळाडू आहे. समोर गोलंदाज आहे प्रतीक. 6 चेंडू बाकी, धावपलकार धावा आल्या त्या 66 आणि गोलंदाज अंतिम षटक फेकणे तयार. वळूया पंताकडे. पहिला चेंडू, यावेळी मात्र चेंडू स्क्वेअरचा इशारा येतोय. एक धावीचा आणखीन एक योगदान इथे मिळेल. एक धाव संघाला. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी मात्र अमित घाडी 48 या धावसंख्येवर खेळतोय. 2 धावांची फक्त कमी आहे आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी ठरणार का. यावेळी मात्र सुंदर फटका लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. शेतशेत चेंडूवर येणार डीजे. पाच चेंडू अजूनही बाकी आहेत. समोर फलंदाज साहिल घाडी आहे. 2 चौकांच्या माध्यमातून 10 धावांचं त्यांनी आतापर्यंत योगदान दिलं आहे. एक चांगली साथीदार चांगली लढत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली. ती अर्थातच रवनाथ तिर्लोट आणि बंड्या स्पोर्ट्स मसूर या संघामध्ये. डावखुरा फलंदाज यावी साहिल घाडी. गोलंदाज आपल्या बॉलिंग वर प्रतीक पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार आहे. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं. पुढचा चेंडू, यावेळी मात्र हलकासा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईकला आता निश्चित संधी दिली गेली. क्षेत्रक्षण चेंडूवर येणार तोपर्यंत एक धाव संघाला मिळाली. एक धाव मिळते साहिल घाडीला. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 आणि आता मात्र 49 या धावसंख्येवर फलंदाज अमित घाडी. 17 चेंडूमध्ये 49 काय जबरदस्त पारी खेळले, डाव खेळला इथे अमित घाडीने. एक धावेची गरज आहे अर्धशतकासाठी. गोलंदाज एंड बदलतोय. पंचांच्या उजवीकडून पंचांच्या डावीकडून अर्थात तळेबाजार पेठ एंड कडून. पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र हे अर्धशतक धावपलकावर. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या खेळासाठी. अमित घाडी दुसरा फलंदाज ठरला या स्पर्धेमधला, ज्यांनी तडकेबंद फलंदाजी केली आणि षटकाराच्या माध्यमातून अर्धशतक पूर्ण केलं. अजून कौतुक केलं कारण त्याने तब्बल 55 धावांची वेस या ठिकाणी ओलांडली. 55 धावसंख्येवर खेळतोय. अतिशय सुंदर फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. अशा स्पर्धांमधून खऱ्या अर्थाने देवगड, त्यानंतर सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गाच्या बाहेर महाराष्ट्र, भारत, अखादी देश असा प्रवास खरं तर बरेच खेळाडू करताना आपल्याला महाराष्ट्रातले पाहायला मिळाले. मैदानाकडे वळूया.
यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिले लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफला येतोय एक आणखीन एक मोठा फटका. अर्थातच शिवसेना उद्धवजी ठाकरे यांची जी शिवसेना अर्थातच तिला जास्तीत जास्त बळ मिळव अशी प्रार्थना करू. कारण खरं तर शिवसेनेचा जन्म जर आपण पाहिला मुंबई आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याचा अतिशय वेगाने प्रवास घडला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने योगदान दिलं संपूर्ण या कोकण परिसरामध्ये आणि कोकणामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेची पाळंमुळं रुजली गेली. 61 धावा धावलकावर आल्या त्या अमित घाडीच्या आणि तो एकूण धावसंख्या 81. प्रतीक आप गोलंदाज आहे प्रतीक घाडीसाठी अमित घाडीसाठी. दरम्यान यावेळी हवेत आहे चेंडूला हुक केलाय चेंडू थांब यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळ येऊन पडला. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होतात आणि तोपर्यंत 2 धावा या मिळाल्यात. 83 धावा धापलकावर. धावांचा उच्चांक या स्पर्धेत आपण पाहिला तर 96 धावा हा धावांचा उच्चांक नोंदवला गेला 5 षटकांमध्ये. 63 या वैयक्तिक धावसंख्येत यावेळी मात्र आपण पाहता तो अमित घाडी काय फलंदाजी केले जबरदस्त टायमिंग शॉट पाहिले चेंडूची अचूक निवड हे वैशिष्ट्य ठरलं अमित घाडीचं. पुन्हा एकदा भिरकावल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूवर येतोय चेंडूची फेकी केली तो पडला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी देखील ठरला आणि 2 धावा संघाला घेऊन गेला. 85 या धावसंख्येवर एकूण धावफलक 65 यावेळी आपण नोंदवली गेले. ते अर्थातच अमित घाडी याच्या बॅटमधून ज्याने तब्बल आपण पाहिलं 7 षटकार आणि 3 चौकारांच्या माध्यमातून ही खेळी त्यांनी सजवली. अमित घाडी नावाचं वादळ नाबाद राहिलं. तब्बल 65 या धावसंख्येवर जरा जोरदार टाळ्या या खेळासाठी होऊन जाऊ द्या. बॅट उंचावून आमच्या प्रेक्षकांची मानवंदना आपण स्वीकारायची आहे. जबरदस्त फलंदाज आणि या स्पर्धेतला दुसरा अर्धशतकवीर आपल्याला पाहायला मिळाला. एकूण धावफलकात धावा आल्या त्या 85 आणि 86 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. अर्थातच 3 गडी बाद 85 86 धावा धावफलकावर म्हणजे बंड्या स्पोर्ट्स मसुरी संघाला 5 षटकामध्ये 86 धावांचं योगदान म्हणजे अर्थातच 17.20 च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवावी लागेल. पुढचा खेळ उजव्या साईडला बसण्यापेक्षा आमच्या मान्यवर कक्षाच्या डाव्या साईडला बसूनच फलंदाज मैदानात जातील कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. त्याचप्रमाणे प्रमुख होते उपस्थित मान्यवर आहेत त्यांचं स्वागत आम्ही करून घेतोय. आमचे प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभले किरण टेंबुलकर सर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती समोर यायचं आहे. मी केतन खाडे यांना विनंती करतोय की त्याचप्रमाणे सूरज गाडी एक नवा युवा नेतृत्व म्हणून आपल्या समोर येतोय त्याचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत होतोय. या दोन्ही दानशूर व्यक्तींनी मंडळासाठी आम्ही आदर मानतो आणि भाई यात्रेकरांचा मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. त्याचप्रमाणे या पुढील सामन्यांचं
म्हणून तर केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता अर्थातच प्राप्त करण्यामध्ये शिवसेनेचं खूप चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. तर या 5 दिवसामध्ये आम्ही पाहिलंय की कोणत्याही पक्षाचं या ठिकाणी पाहुण्या या ठिकाणी आलं तर त्यांचं स्वागत इथे केलं गेलं. हे योगदान आहे भगवत चषकाचं. त्यांचा आभार व्यक्त करूया. आणि खेळाचं दुसरं सत्र सुरू होतंय. बंड्या स्पोर्ट्स मसुरी संघाला तब्बल 86 धावांचं लक्ष आहे. प्रतिषेधक 17.20. काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धामध्ये. चला याचं धावतं वर्णन अर्थातच आम्ही राजा सामंत सरांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. परंतु खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. इथे बसण्याची व्यवस्था करण्यात आली. खुर्च्या आहेत. इथेच बसून आपण मैदानामध्ये जायचं आहे. मी विनंती करेन ते बंड्या स्पोर्ट्स मसुरी संघ. चला आयोजकांच्या विनंतीला मान द्यायचा कारण एक मोठी भव्य क्रिकेट स्पर्धा आहे. तर जाऊया मैदानाकडे. ऐकूया सिंधुदुर्गाचा एक गोड आवाज हिंदी किंवा मराठीमधून दत्ता या ठिकाणी मात्र राजा सामंत यांना. ओव्हर टू राजा सामंत. बंड्या स्पोर्ट मसुरे आणि रवळनाथ 11 तिर्लोट या दोन तुल्यबळ संघादरम्यान सामना खेळला जात आहे. तिर्लोट संघानं प्रथम फलंदाजी करताना 85 धावा फलकावरती लावल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी 86 धावांची आवश्यकता आहे ती बंड्या स्पोर्ट मसुरे संघाला. तिर्लोट संघाच्या वतीनं 65 धावांची झंझावती खेळी साकारली ती अमित घाडीनं. 3 गडी गारद झाले आणि रवळनाथ तिर्लोट संघानं 85 धावा फलकावरती लावल्या. म्हणजे जिंकण्यासाठी बंड्या स्पोर्ट मसुरे संघाला 86 धावांची आवश्यकता आहे. तिर्लोट म्हटल्यानंतर आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो सुप्रसिद्ध भजनकार चंद्रकांत तिर्लोटकर यांचा. कारण भजन महर्षी भजन सम्राट जयराम बुवा घाडीगावकर यांचे ते पठ्य शिष्य आणि संपूर्ण भजन संप्रदायात त्यांनी दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही. अगदी राहणीमान साधं सिंपल, इस्त्रीचे कपडे सुद्धा नसणार, परंतु त्या माणसाच्या आवाजामध्ये एवढी बहार आहे की हरिनामाचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी सादरीकरणाला सुरुवात केली तर संपूर्ण वातावरण अगदी भक्तिरसात चिंब नाहून जाणार. तो साक्षात्कार मी अनुभवला आहे. तिर्लोटचा संघ समोर असल्यामुळे त्याचा उल्लेख करणं मी कर्मप्राप्त मानलं. पंच्याऐंशी धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलाय तो बंड्या स्पोर्ट मसुरेचा संघ. बंड्या स्पोर्ट मसुरे संघाकडे खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी, परंतु दमदार सलामी अपेक्षित. खऱ्या अर्थानं चौफेर दमदार सलामी या ठिकाणी प्राप्त झाली तर एक पार्टनरशिप सलामीवीरांच्या रूपात उभी राहील आणि त्या पार्टनरशिपमुळे विजेतेपदाकडे जाण्याचा मार्ग सुखकर होईल. पुन्हा एकदा लक्ष द्या, 85 धावा फलकावरती लावल्या होत्या. म्हणजे जिंकण्यासाठी बंड्या स्पोर्ट मसुरे संघाला 86 धावांची आवश्यकता आहे आणि चौफेर फलंदाजी दोन्ही सलामीवीरांनी केली. तर पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी अभेद्य पार्टनरशिप उभी राहील आणि विजेतेपदाकडे जाणारा मार्ग सुखकर होईल तो बंड्या स्पोर्ट मसुरे संघाचा. पण सुरुवातीला मात्र संयमातून बिखरले तर निश्चितच मात्र सामना वाचवणं मुश्किलीचं होईल, कारण 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक सलामीच्या जोड्या तुम्ही पाहिल्या असतील, त्यामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना पहिलं नाव सलामीवीरांच्या रूपात फलंदाज म्हणून घेतलं पाहिजे ते फारुख इंजिनियर यांचं. आपल्या कारकिर्दीत अप्रतिम सलामीला फलंदाजीचं योगदान द्यायचे आणि त्याचबरोबर तेवढीच दर्जेदार ते यष्टीरक्षण करायचे. त्याच्यानंतर सुनील गावस्कर असोत, चेतन चव्हाण असोत, अप्रतिम योगदान त्यांनी दिलेलं आहे. 100 धावांची पार्टनरशिप सातत्यानं त्यांच्याकडून साकारली गेली आहे. जागतिक स्तरावरती अव्वल दर्जाची सलामीवीरांची जोडी म्हणून त्यांचा उल्लेख केला तर चुकीचं ठरू शकणार नाही. त्यानंतर चेतन चव्हाण यांनी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर सुनील गावस्कर यांना पार्टनर आक्रमक शैलीदार असे लाभले ते कृष्णमचारी श्रीकांत. त्यांनी सुद्धा अप्रतिम फलंदाजीचं योगदान दिलं. त्या काळात पॅट्रिक पॅटरसन, बेंजामिन, त्याचबरोबर कर्टली अॅम्ब्रोज, वकार उनुस, त्याच्यानंतर कोटनी वॉल्श, क्रेग मॅक्टरमॅट अशा चांगल्या
तेज तरार गोलंदाजांना ते हाफवॉली घेऊन सीमारेषेच्या पलीकडे भिरकावून द्यायचे. इम्रान खाननं तर सांगितलंय की भारतीय क्रिकेटबद्दल जर विस्तृत अंगानं मांडणी केली गेली तर सुनील गावस्करचं नाव घेतलं पाहिजे, पण गावस्कर याच्या बरोबरीनं कृष्णमचारी श्रीकांत याला सुद्धा विसरून चालणार नाही. कारण उमेदीच्या काळात इम्रान खान तेज तरार गोलंदाजी करायचा, त्या काळात सुद्धा इम्रानला हाफवॉली घेऊन सीमारेषेच्या पलीकडे भिरकावून देण्याचं धाडस कृष्णमचारी श्रीकांत दाखवायचा. पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज, त्याचं नाव आहे केतन तिर्लोटकर. आणि स्ट्राइक वरती आकाश आणि नॉन स्ट्रायकर वरती मंगेश. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, खेळण्याचा मानस होता, चेंडू भरकटलेला, दिशाहीन चेंडू, दोन्ही हात समांतर. आणि मगाशी काका म्हात्रे यांनी कॉमेंटेटर या नात्यानं आपल्या समोर विस्तृत अंगानं मांडणी करताना ते सहज बोलून गेले, दोन्ही हात समांतर आणि धाव निघाली आव्हांतर. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, फुटवर्क होऊ शकलं नाही, नाहीतर निश्चितच पॉइंटच्या धोक्यावरून ते खेळू शकले असते. सलामीला येऊन दमदार सलामी द्यायची म्हटल्यानंतर फुटवर्क अपेक्षित असतं, शरीराचं संतुलन तितकंच अपेक्षित असतं आणि त्याहीपेक्षा नजर. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, गोलंदाजाची तारीफ केली पाहिजे, शिक्के पे गेंद डाल रहे हैं अशी गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. की आठवतात ते रमाकांत देसाई, भारतीय संघाचं नेतृत्व त्या काळात ते करायचे. फक्त त्या काळात टेलिव्हिजनचा कालखंड नव्हता. हनीफ मोहम्मद त्यांनी पुऱ्या विश्वावरती राज्य केलं होतं, परंतु रमाकांत देसाई यांची गोलंदाजी खेळताना साक्षात हनीफ मोहम्मदची सुद्धा बंबेरी उडाली होती. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी टाकलेत, त्यामध्ये एक स्वैर चेंडू घोषित करण्यात आलाय, म्हणजे 2 चेंडू काउंटिंग केले गेले. आणि तिसऱ्या चेंडूवरती अपेक्षांची पूर्तता करत असताना अप्रतिम टिचून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पहिला गडी गारत होतोय आणि बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आहे आकाश मसूरकर. पुन्हा एकदा लक्ष द्या, पहिला गडी गारत होतोय आणि बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आहे मसूरकर. मसूरकरच्या जाग्यावरती नवोदित फलंदाज मैदानावरती जातोय तो अंकित नाचणकर. नाचणकर हा सध्याच्या घडीला बहरात असणारा फलंदाज. फुलटॉच चेंडू, लेगस्ट्रिक वरचा स्कोरलेगच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस होता आणि या ठिकाणी फलंदाजाचा अंदाज चुकला आणि बहरात असणारा नाचणकर 0 या धावसंख्येवरती माघारी. शिवसेना या नावातच जुनून आहे हो. शिवसेना ह्या अक्षरांमध्येच भावार्थ दडलाय. त्याची कास धरून ज्याने मार्गक्रमण केलं तो मराठी माणूस सागरासारखा उसळला. कर्तव्याच्या लाठांवरती स्वार झाला. कारण त्या शिवसेना ह्या शब्दातच विचार आहेत, आचार आहेत, संस्कार आहेत, कर्तृत्व आहे, दातृत्व आहे, नेतृत्व आहे, परोपकार आहे आणि सत्कर्म आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, खेळण्याचा मानस भरकटलेला चेंडू, दिशाहीन चेंडू, दोन्ही हात समांतर राखत पंचांनी स्वैर चेंडू घोषित केला. एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावसंख्या होते 2 गड्यांच्या मोबदल्यात. लागोपाठच्या क्रमवारीत 2 गडी गारद झाल्यानंतर चक्रायू भेदणं दबावाचं थोडंसं मुश्किलीचं. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. गोलंदाजाची खऱ्या अर्थानं वा करणं गरजेचं. पाहता पाहता पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 86 धावांचा पाठलाग करताना बंड्या स्पोर्ट मसुरे संघाची धावसंख्या झाली आहे 2 धावा. अप्रतिम मनगटी शॉट पाहायला मिळाला. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत हा मनगटी शॉट खेळण्यासाठी अजरुद्दीनला मानलं जायचं. अप्रतिम फुटवर्क असायचं त्याचं, अप्रतिम टायमिंग असायचं. त्यांनी या शॉट वरती अनेक दिग्गज लौकिक प्राप्त गोलंदाजाची अक्षरशः पिस काढली होती. या ठिकाणी आता पहिल्या षटकाची सांगता होते आणि त्यामुळे थेट मैदानात पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना घेऊन जातो. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 86 धावांचा पाठलाग करताना बंड्या स्पोर्ट मसुरे संघाची धावसंख्या झाली आहे 3 धावा. देवगड तालुका म्हटल्यानंतर कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी आपण पाहिले आहेत. जिल्हा स्तरावरती सुरक्षित बंदर जर कुठलं असेल तर आनंदवाडीचं बंदर. पूर्वीच्या काळात शिडांची गलबत असायची आणि त्या गलबतावरचे तांडेल किंवा खल्लाशी सांगायचे किती वादळ होऊन दे, सुरक्षित बंदर म्हणजे आनंदवाडी देवगड. आजही ती परंपरा अबाधित आहे. आनंदवाडीच्या माळ रानावरती अप्रतिम क्रिकेटचा कुंभमेळा भरला जातो. त्या सुरुवातीच्या कालखंडात मी स्वतः कॉमेंटेटर राजा सामंत, माझ्या बरोबरीनं अशोक नाईक, समीर पांढरे, आम्ही तिघांनी त्या स्पर्धेला मंडित केलंय. त्यानंतर काका मात्रे सुद्धा 1 वर्ष आमच्या बरोबर कॉमेंटेटर म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते. ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू, खेळण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. तिर्लोट संघाच्या वतीनं प्रत्येक गोलंदाज तेज तरार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवतोय. चेंडू मागे रिदम आहे, चेंडू मागे संयम आहे आणि खास करून अपेक्षित असलेली कल्पकता. आता मात्र दिलेरी दाखवत फलंदाजाने अभेद दबावाचं चक्र उभेदलं. भवानी मातेच्या पदपर्शानं पुनीत झालेला हा संपूर्ण हिंदू धर्म. साधू संत हे इथे जन्मले, स्वार्थ सोडूनी भजनी रमले, तोच मार्ग आचरुनी अपुले जीवन सार्थक करू. साधू संतांच्या विचारधारेची कास छत्रपती शिवरायांनी धरली आणि मार्गक्रमण केलं. त्यामुळेच अल्प कालावधीत त्यांना लौकिक मागावं लागलं नाही, ते त्यांच्या पायापर्यंत चालत आलं. तदनंतर हिंदू धर्माची आन बान आणि शान भगव निशान त्यांनी दिल्ली दरबारी रोवलं. आजही दिल्ली दरबारी गेलात तर छत्रपतींच्या विचारधारेसमोर मुजरा केला जातो. अशा छत्रपतींच्या पदपर्शानं पुनीत झालेल्या परशुरामाच्या कोकणात तुम्ही आम्ही जन्माला आलो, हे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. एकंदरीत धाव संख्या झाली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. 86 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजाचं नाव आहे अनिकेत घाडी. आक्रमक पावित्र्यात धारण केला होता. कॉमेंट्री कक्षाच्या समोर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलात रूपांतर करण्याचा प्रयत्न करणार, परंतु चेंडून मात्र त्याला चकवा दिला आणि सीमारेषेच्या पलीकडे जाऊन विसावला आणि 6 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावसंख्या झाली 9 धावा.
पुन्हा एकदा काऊकॉर्नरच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळण्याचा मानस. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअप करण्याचा प्रयत्न करतोय. गचाळ क्षेत्ररक्षण, ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी चक्क 4 धावा बहाल केल्या आणि या 4 धावांनी समीकरण सटकन फटकन पुढे. तिर्लोट संघाची मात्र खऱ्या अर्थानं वाहवा केली पाहिजे. ग्रामीण भागात वसलेला हा गाव, परंतु मित्रांनो कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात या तिर्लोट गावानं फार मोठं योगदान दिलंय. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक त्यांच्या फलंदाजांनी घडवलं. तितकी धारदार कल्पक गोलंदाजी ते सत्यात उतरवतायत आणि त्यामुळेच बंड्या 11 मसुरे संघाला धावा काढणं मुश्किलीचं होऊन गेलंय. आता मात्र या ठिकाणी ऑपरेटर माझं बोलून झालं की तुम्ही लावा, मी डीजे असं म्हणतो, त्यानंतर तुमच्या निदर्शनास येईल, त्यानंतर तुम्ही गाण्याची धून लावा, म्हणजे तुम्हाला आणि मला संध्याकाळपर्यंत एक मोठी पार्टनरशिप करता येईल, त्याच्यात तुमचा सिंहाचा वाटा असेल. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी पुढे सरसावतोय. आक्रमक पावित्रा धारण केला होता. कॉमेंट्री कक्षाच्या समोर झेलात रूपांतर होतंय का? थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल. चेंडून चकवा दिला क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू विसावला 6 धावांसाठी. एकंदरीत धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या सांगतेनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा, 86 धावांचा पाठलाग करताना. मित्रहो, कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात कोण मोठा कोण छोटा याचा लेखाजोखा करत नाही. लाखो रुपये खर्च करून बंगला बांधला जातो, त्या बंगल्याचा दरवाजा बंगल्यापेक्षा लहान असतो, त्या दरवाजाचं कुलूप त्या दरवाजापेक्षा लहान असतं, पण कुलपाला लावणारी चावी ही दिसायला छोटी असते, परंतु ज्यावेळी ती कुलपाला लावली जाते त्यावेळी कुलूप उघडतं, त्यानंतर दरवाजा उघडतो, तदनंतर आपण त्या बंगल्यात किंवा हवेलीत प्रवेश करू शकतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे त्या चावीसारखं छोट समजून कर्तृत्व सिद्ध करायचं असतं. म्हणून संतांनी सांगून ठेवलंय, मुंगी होऊन साखर खावी, पण ती साखर किती खावी? सध्याच्या घडीला गरजेपेक्षा जर साखर खाल्ली तर तुम्हाला डायबिटीस होणार. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात भान राखून कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशीलता फक्त दाखवावी लागते, तरच लौकिक मागावं लागत नाही, तर ते पायापर्यंत चालत येतं. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट जगतात कार्यरत असणाऱ्या सर्व खेळाडूंना मान सन्मान प्रतिष्ठा आणि अपेक्षित असलेली आर्थिक उलाढाल सुद्धा होत असते. फक्त लौकिक मिळाल्यानंतर ते खांद्यापर्यंत ठेवायचं असतं तर मस्तक झुकत लातं, पण ते लौकिक खांद्याच्या वर गेलं की ते लौकिक त्या खेळाडूच्या कानात जातं. नंतर तो खेळाडू अधीर होतो, बधीर होतो, तदनंतर तो कधी आला आणि कधी गेला ते समजत सुद्धा नाही. जुन्या काळातील खेळाडूंना सुविधा नव्हत्या, परंतु खऱ्या अर्थानं लीनता, नम्रता, संस्कार संपन्नता आणि शब्दाची श्रीमंती. त्यामुळे आजही जुन्या काळातील खेळाडू मिळाले की आदरयुक्त शब्द मुखातून बाहेर पडतात, ती त्यांच्या कर्तृत्वाची पोचपावती असते. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजाचं नाव आहे राज तिर्लोटकर. राजचा हा चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअप करण्यासाठी सज्ज होतोय. तोपर्यंत 2 धावा फलंदाजांनी धावून पूर्ण केल्या. डीजे
तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो तिर्लोटकर. लेगस्ट्रिक वरचा चेंडू, भरकटलेला चेंडू, दिशाहीन चेंडू, पंचांनी दोन्ही हात समांतर राखत स्वैर चेंडू घोषित केला. एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावसंख्या होते 86 धावांचा पाठलाग करताना 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांच्या सांगतेनंतर तिसरं षटक प्रगतीपथावरती. आक्रमक पावित्रा धारण केला होता. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी सज्ज होतोय. एका धावेत रूपांतर. क्षेत्ररक्षण करण्यासाठी तेवढं पोषक आउटफील्ड नसताना सुद्धा क्षेत्ररक्षक झोकून क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक घडवतायत. मी खऱ्या अर्थाने सांगू इच्छितो, फलंदाजांपेक्षा गोलंदाजांपेक्षा वाह केली पाहिजे. वाह केली पाहिजे ती फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षकांची. कारण या मैदानावरती साक्षात जॉन्टी रोड्स जरी अवतरला तरी आव्हानाचं शिवधनुष्य तो लिलाय पेलू शकणार नाही. काही गोष्टी मैदानात घडत असतात, पण काही जण त्याची चर्चा मैदानाच्या बाहेर बसून करत असतात. अशा रसिकांना मी सांगू इच्छितो, मैदान के बाहर बैठकर कहना आसान होता है, लेकिन भीतर जाकर करना पड़ता है, तो बदन को पसीना आता है. साऊंड ऑपरेटर मूड मध्ये दिसतोय. निश्चितच आज हंगामा करायचा आहे त्याला. त्याच्या रक्तात झिंग भिनली आहे ती फक्त गाण्याची. अर्थात तो माझ्या आजच्या कर्तबगारीच्या सातबारातील आणेवारीत येतो. त्यामुळे मला त्याला सांभाळून घेतलं पाहिजे, त्यांनी मला सांभाळून घेतलं पाहिजे. कारण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मला सांभाळलं, मी त्याला सांभाळून घेतलं तर पार्टनरशिप उभी राहते आणि माहोल जे उभं राहील ते हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवण्याजोगं असणार आहे. एकंदरीत धावसंख्या झाली 86 धावांचा पाठलाग करताना 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या सांगतेनंतर तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो राज तिर्लोटकर. तिर्लोटकरचा हा चेंडू ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू. खेळण्याचा मानस होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक. पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केला तो गोलंदाजाच्या दिशेनं. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अपेक्षित होतं, परंतु चेंडूवरचं नियंत्रण मात्र राखू शकला नाही गोलंदाज. त्यामुळे पंचांनी दोन्ही हात समांतर राखत स्वैर चेंडू घोषित केला. प्रत्येक चेंडू खेळण्याचा पावित्रा घेतोय, प्रयत्न मात्र फलंदाजाचे हवेत विरतायत. अशा चेंडूला खेळायचं असेल तर फुटवर्क अप्रतिम असावं लागतं. तर तुम्ही पॉइंटच्या डोक्यावरून, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फिरकावून देऊ शकता. पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा धारण केलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक झेलात रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवतोय. प्रयत्न सत्यात उतरले आणि चौथा गडी झेलचीच्या रूपात दारत होतोय. अलीकडच्या काळात सगळ्या साधन सुविधा आपल्याला घराघरात अनुभवता येतात. त्या काळात रामायण आणि महाभारताच्या सिरियल टीव्ही वरती दाखवल्या जायच्या. गावात एखाद्याकडे टीव्ही असायचा, त्याच्या अंगणात महाभारत आणि रामायण ह्या सिरियल बघण्यासाठी तोबा गर्दी असायची. तो काळ आजही नजरेसमोर उभा राहतो. मित्र हो, त्या काळात जिल्ह्यात फक्त 2च संघ होते. कंपनीच्या बॅट्स घेऊन खेळायचे. एका संघाचं नाव होतं बॅड बॉईज सावंतवाडी आणि दुसऱ्या संघाचं नाव होतं प्ले बॉईज मालवण. 11 रुपयाचा चेंडू मिळायचा. तो चेंडू विकत घ्यायला खिशात सुद्धा पैसे नसायचे. मग कुणाच्या तरी काजूच्या बागेत जायचं, काजू चोरायचे, त्यातून येणाऱ्या पैशातून तो चेंडू विकत घ्यायचा. पण क्रिकेटचा खेळ मात्र मनमुराद खेळायचा. जुन्या काळातील खेळाडूने ते टिकवलं, झुलवलं, फुलवलं, लौकिकाच्या शिखरावरती नेऊन ठेवलं. आज त्याला सुगीचे दिवस प्राप्त झालेत. सातत्याने 3 वर्ष जिंकल्यानंतर कायमस्वरूपी ढाल मिळायची, तोपर्यंत ती अर्धी ढाल तुटलेली असायची. आता बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा माणसाच्या उंची एवढे चषक आपल्याला पाहायला मिळतात आणि साक्षात पैशाचा पाऊस पडतो. पाहता पाहता तिसऱ्या षटकाची सांगता झाली. 3 षटकांच्या सांगतेनंतर 86 धावांचा पाठलाग करताना मसुरे संघाची धाव संख्या झाली आहे 4 गडी बाद 32. म्हणून जुन्या काळाचं
पुन्हा एकदा लक्ष द्या. म्हणून जुन्या काळाचं विस्तृत अंगानं वर्णन करताना सहज मुखातून शब्द बाहेर पडतात. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. आताच्या घडीला शाळेत जाणारा मुलगा 50,000चा मोबाईल घेऊन शाळेत जातो आणि मास्तरला मिस कॉल देतो. भविष्य काळात निश्चितच शाळा कॉलेजमध्ये व्हेंटिलेटर आणून ठेवावे लागणार, कारण मास्तरला कधी व्हेंटिलेटर लावायची पाळी येईल ते सांगता सुद्धा येणार नाही. काही जणांचे आई वडील सांगतात, आमचा पोरगा तरार गाडी चालवतो. त्यावेळी त्या पोराकडे लक्ष ठेवण्याची गरज असते. नाहीतर मित्रांनो, कधीतरी त्या मुलाचा फोटो भिंतीवरती लागणार हे निश्चित असतं. आणि नंतर कटीपतंग झाला की रडण्यात काहीच अर्थ नसतो. घराघरामध्ये हा वास्तव आहे. छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यानंतर जय जय जयकार करणारी माणसं गल्ली बोळात मिळतात, पण शिवरायांचे आचार विचार संस्कार नीतिमत्ता कर्तृत्व दातृत्व नेतृत्व परोपकार आणि सत्कर्म आचरणात आणणारी माणसं मात्र बॅटरी घेऊन शोधावी लागतात. सध्याच्या घडीला अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, कारण कलियुगाच्या जमान्यात काय पाहावं लागेल आणि काय ऐकावं लागेल ते सारं अजब आणि गजब असणार. तरी पण ह्या स्पर्धेच्या निमित्तानं जुनी नाती एकत्रित आली, नवीन नाती जोडली गेली, दुःखाचा विसर पडला आणि सुखाची चाहूल लागली. या आयोजक मंडळाची म्हणूनच वाह करताना शब्द अपुरे पडतील असं अनेक वेळा मी कॉमेंटेटर या नात्यानं तुमच्या निदर्शनास आणून दिलंय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू एका धावेत रूपांतर, गचाळ क्षेत्ररक्षण त्याचा लाभ उठवत घेण्याचा पावित्र्य होता, परंतु तोपर्यंत चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेला. पंचांनी स्वैर चेंडू घोषित केला. पंचांनी फक्त धावा किती त्या जाहीर करायच्या आहेत, म्हणजे स्कोरिंग काउंटिंग करताना तुमचं सौजन्य उपयुक्त ठरेल. 5 धावा पंचांनी घोषित केल्यात. 5 धावा पंचांनी घोषित केल्यात. आतापर्यंत या स्पर्धेला अप्रतिम पंचांचं योगदान लाभलंय. मी असं म्हणेन, पंचांनी ही स्पर्धा मंडित केली आहे, त्याला एक स्वरूप प्राप्त करून दिलंय. एकंदरीत षटकांची सांगता झाली आहे, ती 3 षटकांची सांगता झाली आहे आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर 86 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या होते ती 4 गडी बाद 38 धावा. आक्रमक पावित्र्यात धारण केला होता. कॉमेंट्री कक्षाच्या समोर हवेत विसावलेला चेंडू, क्षेत्ररक्षकाची वावा करणं गरजेचं. अप्रतिम शरीराचं संतुलन. पाच गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या होते 86 धावांचा पाठलाग करताना 38 धावा. 3 षटकांची सांगता झाली आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती. तिर्लोट संघाच्या बाबतीत विस्तृत अंगानं खेळाचं वर्णन करायचं झालं तर खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं पहिल्या क्रमांकाला वाह केली पाहिजे ती क्षेत्ररक्षकांची. अप्रतिम क्षेत्ररक्षण सातत्यानं होत गेलं, त्यामुळे गोलंदाज प्रेरित झाले आणि त्यांनी टिचून मारा केला, त्यामुळे धावांवरती रोका लागला. दबावाची स्थिती उभी राहिली आणि ते दबावाचं चक्रव्यूह हेताना चक्क 5 गडी गारद झाले, ते बंड्या स्पोर्ट मसूर संघाचे. आता मात्र तेज तरार चेंडू टाकण्याच्या नादात चेंडूवरचं नियंत्रण गमावलं होतं ते गोलंदाजांनी, त्यामुळे पंचांनी स्वैर चेंडू घोषित केला. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुढे सरसावतोय. आक्रमक पावित्र्यात धारण केला होता. शॉट मिडविकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बॅकअप करतो, तोपर्यंत 1 धाव घेण्याचा पावित्र्य घेतला होता, परंतु या ठिकाणी मात्र चपल क्षेत्ररक्षण यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. त्या नॉन स्ट्रायकरच्या 6वा गडी गारत होतोय धावचीच्या रूपात. डीजे
एकंदरीत धाव संख्या होते 86 धावांचा पाठलाग करताना 6 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा. चौथ्या षटकातील चेंडू पूर्णत्वास गेलेत ते. चौथ्या षटकातील चेंडू पूर्णत्वास गेलेत ते 3. म्हणजे चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज. गोलंदाजाचं नाव आहे केतन तिर्लोटकर. केतनचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मानस होता. स्कोरलेग पंचांच्या दिशेनं खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअप करतो तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनं धावसंख्या होते 40. 6 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांच्या सांगतेनंतर चौथं षटक प्रगतीपथावरती. चौथ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. अप्रतिम नियोजन भगवा ध्वज चषकाच्या निमित्तानं आणि त्यामुळेच या स्पर्धेला एक स्वरूप प्राप्त करून देण्यात कार्यकर्ते कमालीचे यश संपादन करून गेलेत. त्या सांघिकतेबद्दल खऱ्या अर्थाने पुन्हा पुन्हा उल्लेख करावा असा वाटतो. त्याचबरोबर या स्पर्धेला आर्थिक दात्यांनी जी मदत केली आहे त्यांचे सुद्धा आभार मानलेच पाहिजेत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मानस होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. पाहता पाहता चौथ्या षटकाची सांगता झाली. 4 षटकांच्या सांगतेनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात 86 धावांचा पाठलाग करताना बंड्या स्पोर्ट मसुरे संघाची धावसंख्या झाली आहे 6 गडी बाद 40 धावा. आता मात्र शेवटचं षटक. आदरणीय बंडू काका अनुभवने या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत. कालपासून अनेक काका आले, अनेक काका गेले, पण मित्रांनो काकांचा या ठिकाणी एक संगम झाला. कारण कॉमेंटेटर सुद्धा काका मात्रेच होते. काल एक नाट्यकर्मी आले, त्यांचं सुद्धा नाव काका. काल एक गोलंदाज होते, त्यांचं सुद्धा नाव काका. काल प्रमुख पाहुणे होते, त्यांचं सुद्धा नाव काका. त्यामुळे सगळे काका एकत्रित आले आणि त्यामुळेच काकांचा सामायिक सातबारा सादर करताना कॉमेंटेटर या नात्यानं साक्षात माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि काकांचे पुतणे काल मिडबावच्या स्पर्धेत त्यांची पावलं थिरकताना आम्ही सुद्धा अनुभवली होती. मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं बंधन निभावत अंधारायचे असतात, गोंजारायचे असतात. ह्या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी येणं झालं. त्यामुळे जुनी नाती एकत्रित आली, नवीन नाती जोडली गेली. या आनंदाचा शिलेदार बनण्याचं भाग्य मला लाभलं. मी आयोजकांचे पुन्हा पुन्हा मनपूर्वक आभार मानतो. कारण ही श्रीमंती, हा आनंद कुठल्याही दुकानात विकत मिळणार नाही. 5व्या षटकातील पहिला चेंडू खेळण्याचा मानस लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी सज्ज होतोय. एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या होते 41 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यात आता चेंडू शिल्लक राहिलेत ते 5 आणि 5 चेंडू आणि 45 धावा. गोलंदाजाचं नाव आहे साहिल घाडी. साहिल घाडी चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मिडविकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी सज्ज होतोय. एका धावेत रूपांतर. फलंदाजानं 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. बक्षीस दात्याचं नाव आहे गणेश कोटारकर. काही वर्षापूर्वी मालवण तालुक्यात नांदोसच्या डोंगरात साधून पैशाचा पाऊस पडला होता. मला वाटतं आज कोटारे साहेबांचा निश्चय आहे की त्या साधूचा मी रेकॉर्ड ब्रेक करणार. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक घडवलंय. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. आता मात्र चेंडू शिल्लक राहिलेत ते 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती 45 धावांची आवश्यकता. लॉंगऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. झेलात रूपांतर करण्यासाठी अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक 7वा गडी गारत होतोय डीजे.
लाजवाब प्राप्त झालंय. कारण पंच ज्यावेळी मैदानात आपलं योगदान प्रामाणिकपणे देतात त्यावेळी स्पर्धेला एक स्वरूप प्राप्त होतं आणि तो साक्षात्कार खऱ्या अर्थाने कॉमेंटेटर या नात्यानं मला अनुभवता आलाय आणि म्हणूनच त्याचा उल्लेख करणं मी क्रमप्राप्त मानलं. लॉंगऑफच्या दिशेनं चेंडू खेळून काढलाय पंचानी पक्ष. लॉंगऑफच्या दिशेनं चेंडू खेळून काढलाय. पंचाने फक्त धावा घोषित करायच्या आहेत. मला वाटतं 1 धाव पंचांनी घोषित केली आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू काउकॉर्नरच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस झेलात रूपांतर होऊ शकलं असतं. झेल सुटला आणि पाहता पाहता विनिंगची सांगता झाली. या सामन्यात विजयश्री प्राप्त केली आहे ती रवळनाथ 11 तिर्लोट संघानं. तरी पण या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल बंड्या स्पोर्ट मसुरे संघाचे मनपूर्वक आभार. बंड्या स्पोर्ट मसुरे संघाकडे काबिलियत आहे. जिल्हा स्तरावरती एक लौकिक प्राप्त संघ म्हणून टेनिस क्रिकेट जगतात ह्या संघाचं आदरानं नाव घेतलं जातं. फक्त आजचा दिवस पुढच्या स्पर्धेसाठी मोर्चे बांधणी करा. निश्चितच विजय अपेक्षित असलेला तुमच्या पायापर्यंत चालत येईल. पुन्हा एकदा स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल बंड्या स्पोर्ट मसुरे संघाचा मनपूर्वक आभारी आणि रवळनाथ तिर्लोट संघाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. कॉमेंटेटर या नात्यानं तुर्तास या ठिकाणी माझ्या शब्दकोशांना मी विराम देतो आणि कॉमेंटेटर या नात्यानं मायक्रोफोनवरती या ठिकाणी येत आहेत आदरणीय उत्तम मुनगेकर त्यांच्याकडे धुरा सुपूर्द करतो आणि तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांची तुर्तास रजा घेतो. धन्यवाद.